भारतीय जैन संघटनेचा सेवा यज्ञ 288 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी। नमस्कार, आपण पाहत आहात चंचल वार्ता न्यूज जालना। भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त भारतीय जैन संघटना जालना शाखेतर्फे आयोजित भव्य आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। गुरु गणेश तपोधाम परिसरात पार पडलेल्या या शिबिरात एकूण 288 नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला। या उपक्रमात 51 जणांचे रक्तदान करण्यात आले, 155 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर 82 जणांची कर्करोग तपासणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आली। या शिबिराचं उद्घाटन विविध जैन समाजातील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी जालना महापालिकेचे उपमहापौर राजेश राऊत व नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी ही भेट देत उपक्रमाचं कौतुक केले। जिओ और जीने दो हा संदेश कृतीत उतरवणं हीच खरी मानव सेवा, सुदेश सकलेचा यावेळी बोलताना म्हणाले की भगवान महावीर स्वामींचा जिओ और जीने दो हा संदेश केवळ शब्दांपुरता मर्यादित न ठेवता तो कृतीत आणणं आवश्यक आहे। समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असं त्यांनी नमूद केले। संयोजक राजेश लोनिया यांनी सांगितले की समाजातील गरजूंना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हा शिबिरामागील मुख्य उद्देश होता आणि जालनेकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। या शिबिरात जालना ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले, तर लायन्स क्लब ऑफ जालनातर्फे नेत्र तपासणी करण्यात आली। यापैकी मोतीबिंदूंचं निदान झालेल्या 12 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। या सेवा यज्ञाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि डॉक्टरांच्या पथकानं मोठं योगदान दिले। अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सेवा, एकता आणि मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचं चित्र दिसून आले। चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे।